करा हो, बास करा की. आयुष्यात कवा रिस्पेक्ट केला नाही हो. उठसूट या असंच बोलत आलाय घालून पाडून. आणि स्वार्थाच्या गोष्टी तुम्ही काय करताय? तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या आईसाहेबांचा उपयोग केला, ते बोला की. आयुष्य तुमचं नाही त्यांचं उद्ध्वस्त झालंय. साधी माणुसकी सुद्धा दाखवली नाही तुम्ही कवा. अरे माणुसकीचं सोड, या बाईनं जी फसवणूक केली ना त्याचं बोल. तेच तर हो, एवढी मोठी फसवणूक केली अधिपती त्यांनी. सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्याच्यावर ऍक्शन घ्यायची सोडून तुम्ही बाबांना लग्न करायला तुम्ही सांगता. ग बसा. तुम्ही काय लावलंय मगापासून फसवणूक फसवणूक? मी म्हणलं ना आपण नंतर बोलूया. तुम्ही काय तर उगाच त्यांच्या डोसक्यात अजून भरू नका. आधीच डोसकं फिरलेलं असते त्यांचं सदा सर्व काळ. अहो मग काय करणार ते? ह्या तर सारख्या समोरच असतात ना त्यांच्या. इतका खोटेपणा करतात. बस करा यो खरा खोटाचा खेळ. बस. हा खेळ मी नाही, तुम्ही ज्यांना देवी समान मानता ना त्यांनी मांडला आणि मी उधळून लावला. काय साध्य केलं तुम्ही हे सगळं करून मला सांगा. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दवाखान्यात पण की हे सगळं तुम्ही करू नका. आपण भलं, आपला संसार भला, ह्या सगळ्याचा विचार आपण नको करायला. तुम्ही तरी हे केलं का केलं तुम्ही मास्तरीबाई? अरे ही ए तू का उभेस अजून? तुझ्यामुळे होतं ना हे सगळं. जा ना आता तरी जा. हो ग बसा आता, नाहीतर माझ्यासारखं वाईट कुणी नाही, लक्षात घ्या. अधिपती, वडिलांशी बोलण्याची ही पद्धत आहे का? हो, अधिपती, बाबांचा राग स्वाभाविक आहे. कसं बोलतात ते? हे बघा, त्यांना आता गरज आहे तुमची. तुम्ही समजून का नाही घेत? तुम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. आता तुम्ही त्यांनाच मनवताय लग्न करा म्हणून. का राग येत नाही अधिपती तुम्हाला? तुम्ही असे पेटून का उठत नाही आहात? तुमच्या अपराधी आहेत त्या. गुन्हा केलाय त्यांनी, तुमची फसवणूक झाली आहे. कळतंय का तुम्हाला? का अधिपती एवढं सगळं झालं, तुम्ही त्यांना का पाठीशी घालताय? त्या खोटं बोलल्या ना तुमच्याशी. चारुलता बनून त्या या घरात आल्या, त्यांनी तुम्हाला कळू दिलं का? त्या सतत म्हणतात की मुलगा मानतात तुम्हाला, तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यांचं, पण त्यांनी तुम्हाला विश्वासात घेतलं का? तुमच्या डोळ्यात धूळ फेकली त्यांनी, फसवत राहिल्या तुम्हाला. सांगा बरं मला, ह्या कानाचं त्या कानाला कळू दिलं का त्यांनी? हा, तुम्हाला सांगितलं होतं का त्यांनी? नाही ना. मग का बाजू घेता तुम्ही त्यांची? सांगा बरं मला, त्यांनी सांगितलं होतं का तुम्हाला? हा, का काय झालं? आम्ही भुवनेश्वरी आहोत हे सिक्रेट आपल्याला आपल्यातच ठेवायला पाहिजे. का पण तुम्ही आलाय ते सांगून रे तुम्ही सगळेच. नाही अधिपती, आत्ता नाही. मग कवा? योग्य वेळ आली की सांगू. म्हणजे असं का? आम्ही उगाच काय करत नाही हे तुम्हाला ठाव आहे ना? हा म्हणजे काय झालं? म्हणजे आम्ही जे काही रूप घेतलंय त्याला काहीतरी कारण आहे. काय? आम्ही तुमच्या वडिलांवर लई प्रेम केलं अधिपती, पण भुवनेश्वरी म्हणून आम्हाला त्यांचं प्रेम मिळालं नाही. लाथाडलं त्यांनी आम्हाला, आणि म्हणून आम्ही आमचं रूपडं बदललं. बघा अधिपती, लोक दिसण्यावर किती प्रेम करतात ते. आता चारुलता बनून आम्ही त्यांचं प्रेम मिळवणार. मला बी धक्काच बसला आई साहेब. एकदम शिकलेलं बाई आणि वागत होता, बोलत होता, मला काय कळनाच. कसं काय? अहो, शिकलेले बाईवाणी म्हणजे काय हो? आम्ही शाळेत गेलो नसलो तरी आम्ही सगळं शिकलेलो आहे. हा, आणि शिकलेल्या पोपटावानी चुरू चुरू शुद्ध बोलाया काय लागतंय हो? तो तर आमच्या डाव्या हातचं मळ आहे. करून दाखवलं की नाही आम्ही असं? हा, आई शपथ. पण आम्हाला आमच्या मातीतल्या भाषेचा गोडवा सोडायचा नव्हता, म्हणून आम्ही हट्टानं असं बोलतो. तुमच्यावर बी आम्ही तेच संस्कार केले का नाही? हा, सोडावं ती भाषा. आता एक ध्यानात ठेवा, आम्ही भुवनेश्वरी हाय हे कुणाला बी कळता कामा नाही. पण तुम्ही असं का करताय? म्हणजे खरंच प्रेम मिळवण्यासाठी? सत्ता मिळवण्यासाठी. आई साहेब, ह्या घरची सत्ता तुमच्याच हातात आहे आणि ती तुमच्याच हातात राहणार. प्रॉपर्टी, पैसा असली सत्ता नग आहे आम्हाला. आम्हाला मान पाहिजे. आम्हाला तुमच्या वडिलांच्या मनात बायकोचं स्थान पाहिजे, कारण आम्ही त्यांच्यावर प्रेम केलंय.
पण आता मानानं त्यांच्या लग्नाची बायको म्हणून आम्हाला या घरात राहायचंय. असं नको करायला आई साहेब. आपण सगळ्यांना खरं सांगूया की नाही अधिपती, नाही सांगायचं. कारण आम्हाला तुमच्या वडिलांना गुडघ्यावर आणायचंय. आम्ही एवढं सगळं करून बी ते आम्हाला घालून पाडून बोलत राहिले. आम्ही त्यांची लग्नाची बायको नाही, बाहेरून कामाला आणली नोकर आहे असं बोलत राहिले. आम्हाला त्यांची बायको बनून मानानं या घरात राहायचंय आणि म्हणून आम्हाला त्यांच्याशी लग्न करायचंय. अहो, पण तो माणूस काय धड आहे होय? साधा आदर करत नाही तो तुमचा आणि तुम्हाला त्याच्याशी कशाला लग्न करायचंय? आमचं त्यांच्यावर प्रेम आहे. आम्हाला खरंच त्यांच्या लग्नाची बायको व्हायचंय. ते आमचं स्वप्न आहे आणि आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आमची मदत करणार ना? तुमचं आमच्यावर प्रेम आहे ना अधिपती? मग तुमच्या आई साहेबांसाठी तुम्ही एवढं करणार नाही काय?